नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. येणाऱ्या दिवाळी प्रित्यर्थ सर्वांना ह्या दिवाळीच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा. ही येणारी दिवाळी तुम्हा सर्वांना भरभराटीची, आनंदाची आणि सुख समृद्धीची जावो. आता अजूनही जर माझं चॅनल कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता दिवाळीचा पहिला दिवस आता जो आहे ह्यावर्षी येणारे 17 ऑक्टोंबर वसुबारस. आता एकादशी आणि वसुबारस ही ह्या वर्षी एकाच दिवशी आलेली आहे, कारण की एकादशीची तिथी आहे ते उद्या सकाळी 11:30 पर्यंत आहे. 11:13 एकादशी तिथी आहे, तिथून बारस चालू होते. पण एकादशी तिथी सूर्याने पाहिली म्हणून एकादशीचा उपवास हा 17 ऑक्टोंबरला धरणार आहोत आपण. आता वसुबारसीची पूजा कशी करायची, तर वसुबारस किंवा वसुबारशी ह्याला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. ह्या दीपावलीचा पहिला दिवस आहे आणि त्याला गोपूजन, धेनुपूजन किंवा गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. हा सण गायी, म्हशी, वासरांच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र समजला जातो. या दिवशी वासरासहित गायीची पूजा करायची असते. गायीमध्ये 33 कोटींचा वास आहे आणि गायीची पूजा केल्यानंतर खूप छान आशीर्वाद मिळतात. इव्हन वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला एक एक अनुभव सांगू का, एक तोडगा सांगतो की एक 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 उपाय सांगतो की समजा जिथं आपल्याला बांधकाम करायचं आहे, आपली मोकळी जागा आणि बांधकाम उभं करायचं आहे, त्या ठिकाणी 5 दिवस कंटिन्यू गाईला ठेवायचं, तिथं गाईला बांधायचं, गाईला चारा वगैरे सगळं ते द्यायचा, तर त्या वास्तूतले बरेच दोष निघून जातात कधी बांधकाम करण्यापूर्वी. आता वसुबारसेचा अर्थ जर घेतला तर वसु म्हणजे धन संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी, चंद्रमासातील 12वा दिवस म्हणजेच धन देणारी द्वादशी. जर शास्त्राचा आधार बघितला तर वसुबारसेविषयी उल्लेखीय आपल्याला विविध ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख मिळतो. स्कंद पुराणामध्ये वसुबारस व्रत कथा आहे, भविष्य पुराणामध्ये त्याचा आधार आहे, गरुड पुराणामध्ये प्रेतकांडात गोमातेचं फार महत्त्व सांगितले. आयुष्यात तुम्ही आल्यानंतर एकदा तरी गाय ही दान केलीच पाहिजे. परत पद्मपुराण श्रीकृष्ण व्रत खंडामध्ये सांगितलं आहे. परत तसं धर्मसिंधू व्रत विभागामध्ये सुद्धा गोवत्स द्वादशीचा फार सुंदर उल्लेख आहे. आपण जर कथा संक्षिप्तपणे पाहिली तर श्रीकृष्णांनी गोवत्स द्वादशीला गोमातेची पूजा केली. देवतांनी आणि ऋषींनी सांगितले की त्यांनी असं सांगितले की गावो विश्वस्य मातरहा, गायी या संपूर्ण विश्वाच्या माता आहेत. त्या कारणाने ह्या दिवशी गायी आणि वासरांची पूजा करून त्यानंतर अन्न, त्यांना गवत, मिठाई खाऊ घालणे हे अत्यंत पुण्यकर्म आहे. गायीला शक्यतो काय जण बाजरीची भाकरी, त्यावरती वरण भात, गवारीची भाजी उद्या करतात आणि त्यामध्ये मसुराची डाळ आणि गूळ हा मेन नैवेद्य गायला आवडतो आणि गूळ गायीला फार आवडतो. हा सर्व नैवेद्य भाकरीवरती करायचा, 2 छोट्या भाकरी करायच्या, त्यावरती हा सगळा नैवेद्य ठेवून गायीला आणि गायीच्या वासराला हा नैवेद्य खायला घालायचा. त्या कारणाने ह्या दिवशी गायी वासरांची पूजा करून त्यांना अन्न, गवत, मिठाई खाऊ घालणे हे अत्यंत पुण्यकर्म आहे. आता वसुबारसेचा मुख्य विधी गोपूजन आणि वासरपूजन असतो. गाई म्हशी स्वच्छ धुवून फुलं, कुंकू, हळद, अक्षता वाहतात. गाईच्या शिंगाला तेल लावतात. गाईला खोण, घाऊ, जे गाईला गोड खाऊ गवत, भाकरी देतात. वासरपूजन, वासराच्या जे गाईचं वासरं असतं त्याचं पूजन करायचं. वासराला देवी लक्ष्मीचे रूप मानून तिलक लावायचा. वासराचे तोंड हे दक्षिण दिशेस करून पूजन करतात, म्हणजे वासराचं तोंड दक्षिणेकडे, आपलं पूजा करताना तोंड उत्तरेकडे आलं पाहिजे. ह्या दिवशी गाय व वासरांच्या हितासाठी स्त्रिया दूध, दही, तूप खाणे टाळतात, कारण की त्यांच्या हितासाठी असतं. आता फलश्रुती शास्त्रवचन काय सांगतं, गोपूजनम द्वादशांतु कुर्यात श्रद्धा समन्विता धनधान्यादी समृद्धी स्यात पुत्रपौत्र विवृद्धया. हा श्लोक आहे स्कंद पुराणात आहे. त्याचा अर्थ झाला जो भक्ती श्रद्धेने वसुबारसी गोपूजा करतो त्याला धन, धान्य, संपत्ती आणि ऐश्वर्या याची वृद्धी होते. आता आध्यात्मिक महत्त्व जर बघितलं तर गायीत सप्त मातृकांचे लक्ष्मी, गौरी, सरस्वती, पार्वती, सावित्री, रमा आणि गंगा वास असतो. म्हणूनच वसुबारसीला धनप्राप्तीचा आरंभ मानला जातो. गोमातेचा आशीर्वाद म्हणून कुटुंबातील सर्व मंगल कार्याची सुरुवात करतात. अशा प्रकारे ह्या वसुबारसेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ह्या वसुबारसेला सर्वांनी गायी आणि वासराची पूजा करा आणि ह्या दिवसापासून आपल्या घरामध्ये आपण दिवे, पंत्या लावायला सुरुवात करतो, दीपोत्सव सुरू होतो. धन्यवाद.